नमस्कार, मी जान्हवी आणि स्वाद आणि बरंच काही या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आज मला आली होती भाजी पोळीची ऑर्डर. तर इथे मला एकूण 3 डबे द्यायचे होते. एका घरामध्ये 2 डबे आणि एका घरामध्ये 1 डबा द्यायचा होता. आणि त्यांच्या दोघांची रिक्वेस्ट अशी होती, एकाला तिखट लागणार होतं, एकाला थोडंसं तिखट कमी लागणार होतं. तर त्या अंदाजे मला भाजी तयार करायची होती. तर इथे मी डाळ पालक बनवत आहे. त्यासाठी पालक स्वच्छ निवडून घेतला, धुवून घेतला आणि त्यानंतर बारीक चिरून घेतलेला आहे. आणि आता इथं कुकरच्या भांड्यामध्ये मी तुरीची डाळ घेतलेली आहे. त्यासोबतच कच्चे शेंगदाणे घेतलेत आणि ते स्वच्छ धुवून घेतलं. त्यानंतर मी त्यामध्ये पाणी घातलं आहे. जे शिजण्यासाठी लागतं तेवढंच पाणी घालायचं. त्यानंतर जो चिरून घेतला आहे तो पालक घालायचा आहे आपल्याला. थोडंसं तेल घालायचं जेणेकरून डाळ छान शिजून येते आणि याला 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत. तर खूपच झटपट ही भाजी होते आणि टेस्टी होते. तर कुकर होतोय तोपर्यंत इकडे कणिक मळून घेऊया. तर मला झटपट पोळ्या करायच्या होत्या, वेळ नव्हता, त्यामुळे मग कणिक छान तुंबून मळायची. म्हणजे आपण लगेचच पोळ्या करायला घेतल्या तरी त्या छान होतात. ॲक्च्युली मलाही सुरुवातीला एवढ्या छान पोळ्या जमत नव्हत्या, परंतु आता प्रॅक्टिसनं छान पोळ्या जमायला लागले. तर इथे बघू शकता खूप छान अशी पोळी फुलून आलेली आहे, बघू शकता. तर अशा प्रकारे मी सगळ्या पोळ्या करून घेणार आहे आणि मग नंतर आपल्याला तोपर्यंत कुकरही गार होतं आणि मग आपल्याला फोडणी द्यायची आहे भाजीला. तर सगळ्या पोळ्या करून झाल्यात माझ्या आणि मी तुम्हाला आता दाखवते. कुकरही गार झाला आहे, तर कुकर ओपन करूया. तर बघू शकता खूप छान डाळ शिजलेली आहे. पाणी डाळीला कमी घातल्यामुळे व्यवस्थित डाळ शिजून आली आहे. तर आता एक्स्ट्राचं पाण्यासाठी मी एक साईडला पाणी गरम करत ठेवलं होतं आणि तुम्हाला जेवढं कन्सिस्टन्सी हवी आहे, जेवढं घट्ट हवं आहे, पातळ हवं आहे, त्या अंदाजे त्यामध्ये पाणी घालायचं. तर आता छान मिक्स करून घेतलं आहे. डाळ पालक बनवतं आहे, कोणी याला पालकाचं गरगटही म्हणतात. तर छान अशा प्रकारे मिक्स करून घेतलं आणि आता आपल्याला फोडणीसाठी ते तेल घालून घेतलं आहे. तेल छान गरम झालं की 1 चमचा मोहरी घालायची, 1 चमचा जिरे घालायचे आहेत, भरपूर सारा लसूण घालायचा आहे. छान लसूण परतून घ्यायचं आहे. तर लसूण परततानाच इथं मी पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घालणार आहे. ॲक्च्युली हळद मला डाळ शिजताना घालायची होती, परंतु मी विसरले, त्यामुळे मी इथे वापरत आहे. कारण डाळ शिजताना घातली असते तर अजून कलर छान आला असता. तर आता छान लसूण परतून घेतलेला आहे मी, थोडासा गॅस मोठा करून. नंतर गॅस बारीक केला आणि मसाला घातल्या मी गॅस बंद केला, नाहीतर मग जळत होतो. त्यामुळं नाहीतर मग काळपट असा कलर येतो. त्यामुळं मी लगेचच गॅस बंद केला. सगळी फोडणी घालून घेतली, चवीनुसार मीठ घातलं आणि छानपैकी आपल्याला उकळी आणायची. तर ज्यांना तिखट हवं होतं त्यांचे 2 डबे होते, त्यामुळे मग मी एका डब्याची डाळ बाजूला काढली आणि ज्या डाळीमध्ये आपण 2 डबे देणार होतो त्यांच्यासाठी मग एक्स्ट्राचा तिखट घालून मी अशा प्रकारे डबा